महत्त्वाची बातमी समोर येते। कृषी विभागातला घोटाळा हा फक्त 275 कोटींचा नाही, पीक विमा घोटाळा हा 5000 कोटींचा असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे। परळी हे पीक विमा घोटाळ्याचं केंद्र असल्याचा उल्लेख धस यांनी केलेला आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी सुद्धा धस यांनी केलेली आहे। तर अंजली दमानिया यांनी 275 कोटीचा घोटाळा सांगितला, मात्र कृषी विभागातला घोटाळा यापेक्षा मोठा आहे। पीक विमा घोटाळ्याचं केंद्र हे परळी असून घोटाळा 5000 कोटींचा असल्याचा मोठा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। याबाबत उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी सुद्धा केली आहे। आज अंजली दमानिया यांनी जवळपास 275 कोटीच्या घोटाळ्याची खरेदी घोटाळा जो कृषी विभागात झाला होता, धनंजय मुंडेवरती थेट आरोप केलेले आहेत, कागदपत्र देखील दाखवलेत। कसं पाहतात? अंजलीताईंकडून चूक होते असं मला वाटतं। हा घोटाळा 275 नाही 550 कोटीचा आहे आणि हा घोटाळा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्याची चौकशी लावलेली आहे, परंतु तो ज्यांचं नाव घेतलं त्यांनी दाबून ठेवलं आहे असं माझी माहिती आहे। मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्यांचं नाव तुम्ही न सांगता सांगितलं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे यांनी, आणि पत्रकार परिषद घेऊन हे आरोप दातांत खोटे आहेत आणि मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून 59 दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि मीडिया ट्रायल केलं जातं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कोण ट्रायल करेल तुम्हाला? सगळीकडं तुम्हीच दिसताय ना, वाळूत तुम्ही, राखेत तुम्ही, दिया दुपारा माणसं मारायला तुम्हीच। हां, ते महादेव मुंडे 15 महिने झालं मेलेलं आहे, त्याचे आरोपी सापडून न देणारे तुम्हीच। मग तुमच्यावरच काय येते? दुसऱ्यांवर काय आहे ना, तुमच्यावरच काय येते हा आमचा सवाल आहे। आणि तुमच्यावर आल्याच्या नंतर दादांत खोटं आहे आमकं टमकं म्हणणं ठीक आहे, पण बघूया ना अंजलीताईंनी जो हे केलेलं आहे त्याच्यावरती आत्ता मी काय बोलणार नाही। माझ्याकडे काही कागदपत्र आले पण मला वाचायलाच वेळ नाही भेटला। उद्या साहेब येऊन गेल्याच्या नंतर, कारण साहेब माझ्याकडं आहे, साहेबांचा दौरा होणं, त्यांचं स्वागत चांगलं होणं आणि आमच्या पदरामध्ये काहीतरी पाडून घेणं हे आमचं काम आहे। त्याच्यामुळं आज मी त्यांच्यावरती काय बोलत नाही। आज उद्या अंजली दमानिया ताईंना बोलू द्या, परवा दिवशी मी बोलतो 6 किंवा 7ला। तुम्ही जो पीक विम्याचा प्रश्न लावून धरला होता, अधिवेशनात देखील मांडलं होतं, पीक विमा घोटाळा, त्या संदर्भात जवळपास राज्यातील 96 जे काही CSA सेंटर आहेत त्याच्यावरती कारवाई झाली, त्याची ब्लॅकलिस्ट केली आहे त्यांना। आणखी काय मागणी? त्यातले परळीमधले 22 आहेत। हो, परळीमधले जास्त लोक आहेत, CSA सेंटर शोधून आणि राज्यात बी जे उघडले असते ना असे बोगस ॲटम, ते सगळे परळीच मार्गेच तिथं गेलेले आहेत। आणि हा जो घोटाळा आहे तो 5000 कोटीच्या वरचा घोटाळा आहे आणि त्याच्यावरती मी पत्र दिलं आहे CM साहेबांना, याच्यावर चौकशी समिती नेमावी आणि त्या चौकशी समितीवरती राज्याचा कृषी आयुक्त राहिलेला एका अधिकारी किंवा एखादा कमिशनर त्याच्यावरती नेमावा आणि कमिशनर म्हणतील ते 2 कलेक्टर घ्यावे आणि चौकशी करावी। बघा तुम्ही केवढा मोठा बवाल बाहेर येतो ती। पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। कर्वेनगर इथल्या कैनाल रोडवरती अपघात झालेला आहे। दुचाकी चालकाने रस्त्यावरून चाललेल्या तरुणाला उडवलेला आहे, नंतर दुचाकी चालक 4 चाकीला धडकलेला आहे। अपघाताची सगळी दृश्य CCTV मध्ये कैद झालेली आहेत। अपघातात संदीप कापसे हा जखमी झालाय, तर रस्त्यावरती फुटपाथ असून सुद्धा झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावं लागत आहे। या अपघाताचा CCTV व्हिडिओ आपण सध्या बघतो, ज्यामध्ये ही धडक झाल्याचं बघायला मिळत आहे। फुटपाथवरती अतिक्रमण असल्यामुळे रस्त्यावरून चालत जावं लागतंय, त्यामुळे वाहन चालकांना याचा अंदाज येत नाहीये आणि यामुळे हा अपघात झाल्याचं बघायला मिळत आहे। तर या सगळ्या होत्या आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी। इथून पुढचं बुलेटिन आपण बघणार आहोत माझी सहकारी ज्ञानदा सोबत। ज्ञानदा, अमित धन्यवाद। महाराष्ट्रभरातल्या दिवसभरातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम, धनंजय मुंडेंनी त्यांच्या मामींचीही जमीन लाटली। कृषी विभागाच्या खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा
दमानियांचा पुनरुच्चार. कृषी विभागातील खरेदी किंमत दमानियांना विचारून सरकारनं ठरवायची का? बदनामियांनी केलेला एकतरी आरोप टिकलाय का? धनंजय मुंडेंचे अंजली दमानियांना खोचक सवाल. पीक विमा घोटाळा 275 नाही तर 5,000 कोटींचा. परळी पीक विमा घोटाळ्याचं केंद्र. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप. धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानं भगवानगडाचे महंत अडचणी. पुण्यात होणारं नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द. मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थांचा मोठा निर्णय. कामाख्या देवीसमोर बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्यात पुरली आहेत. संजय राऊतांचा आरोप. तर अशा गोष्टींचा राऊतांनाच अनुभव जास्त. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं. आदित्य ठाकरेंकडनं सूरज चव्हाणांची कडकडून गळाभेट. खिचडी घोटाळा प्रकरणात तब्बल वर्षभरानंतर जामीन मिळाल्यावर सूरज चव्हाण थेट मातोश्रीवर. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केलेल्या अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक. पुण्यामध्ये मराठा सेवक संघाचं जोडेमारो आंदोलन तर राष्ट्रवादीकडनं रास्ता रोको करत निदर्शनं. नवी मुंबईच्या खारघरमधील इस्तेमा कार्यक्रमात झालेल्या भाषणांची चौकशी करा. मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहित मागणी. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचाही आरोप. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा. आजही मनपाच्या 82,800 कोटींच्या ठेवी. मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. जे गरिबांच्या झोपड्यांमध्ये जाऊन फक्त फोटो सेशन करतात त्यांना गरिबांचा विषय निघाला की कंटाळाच येणार. युपीएच्या धोरणांमुळे देश मागे राहिला. मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. बुलढाण्यामधल्या नवजात शिशूवर यशस्वी शस्त्रक्रिया. नवजात शिशूच्या पोटात 1 नाही तर 2 अर्भक. बाळाच्या पोटावरती 12 टाके पडल्याची डॉक्टरांची माहिती. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आपण करूया मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासंदर्भातल्या बातमीनं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी मुक्कामी का जात नाहीत या चर्चेमध्ये आता एंट्री घेतली आहे कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्यांनी. कालपर्यंत लिंबू आणि धागे दोरेपर्यंत असलेली ही चर्चा आता थेट कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांपर्यंत आली आहे. देवेंद्र फडणवीस